Okay, let's start now. So last video मध्ये आपण डाटाबेस क्रिएशन कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचबरोबर डाटाबेसमध्ये कशा प्रकारे डेटा इन्सर्ट केला जातो हे आपण बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण डाटा सर्च कशा प्रकारे केला जातो डेटाबेसमधून हे बघणार आहोत. सो आपण आपला डेटा जो आहे तो EMP टेबलच्या आतमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे. जो डेटा इथे आपण एंटर केलेला इथे तुम्हाला शो केला जातो. आता आपण डाटा हा सर्च करून बघूया की कशा प्रकारे हा डेटा सर्च केला जातो. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एम्प्लॉय आय डीच्या समोर एक सर्च नावाचं बटन घ्यावं लागेल, ज्याने मी जो एम्प्लॉय आय डी इथे एंटर करेन आणि सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर हे रेकॉर्ड माझ्यासमोर येऊन जाईल. तो फर्स्ट आपण इथे बटन एक घेऊया, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप इट आणि या बटनला एक नाव देऊया. ओके, सो प्रॉपर्टीजमध्ये जाऊया बटनच्या आणि बटनला इथं नाव देऊया सर्च. ओके, सो या ठिकाणी आपण बटन एक घेतलेलं आहे आणि त्याला सर्च नाव दिलेलं आहे. नाव आपण कोड करायला सुरुवात करूया. मला या बटनवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉय आय डी टाकल्यानंतर आणि या बटनवर क्लिक केल्यानंतर हा डेटा मला फेच करून आणायचा आहे. सो सर्चवर डबल क्लिक करून पहिल्यांदा आपण हे बटन ॲक्टिवेट करून घेऊया. आपण इथे बटन 2_ क्लिकला आलेलो आहोत, म्हणजेच आपली इव्हेंट ऑकर झालेली आहे. सो सर्चचं कोडिंग करताना आपल्याला काही गोष्टींचा सिक्वेन्स करून घ्यावा लागेल की कोणत्या स्टेपने आपण डेटा फेच करू शकतो. सो इथं आपण स्टेप्स लिहून घेऊया. स्टेप्स, फर्स्टली स्टेप्स लिहिण्याआधी तुमच्याकडे या गोष्टी तयार पाहिजे. एक तर फ्रंट एंड तयार हवा आहे, देन तुमचा डेटाबेस तयार हवा आहे, अँड देन तुम्ही SQL डेटा सोर्स ॲड केलेला हवा आहे. त्यानंतर आपण या स्टेप्स फॉलो करणार आहोत फॉर सर्च डेटा. सो पहिली स्टेप असणार आहे आपली कनेक्शन स्ट्रिंग. यानंतर असणार आहे con.open, आपल्याला ती कनेक्शन स्ट्रिंग ओपन करायची आहे. त्यानंतर आपल्याला थर्ड क्युरी किंवा कमांड लिहायची आहे. कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला आत्ता सेकंड मेथड वापरायची आहे. आपण मागे इन्सर्ट कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी एक्झिक्यूट नॉन स्केलर वापरलं होतं, बट कमांडमध्ये आपण फोर्थ जी स्टेप आहे यामध्ये आपण डेटा रीडर वापरणार आहोत. डेटा रीडर फॉर रीडिंग डेटा फ्रॉम डेटाबेस. जो तुम्ही डेटा रीडर वापरला असेल तर तुम्हाला फिफ्थ स्टेप करावी लागेल. तुम्हाला हे डेटा रीडर एक्झिक्यूट करावं लागेल आणि हे डेटा रीडर एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला एक्झिक्यूट रीडरचा यूज केला जातो. एक्झिक्यूट रीडरचा यूज केल्यानंतर तुम्हाला डेटा फेच करून तुमच्यासमोर तुमच्या फॉर्ममध्ये फिलअप केला जातो. त्यानंतर तुम्हाला जो हा रीडर आपण एक्झिक्यूट केलेला आहे याचा यूज करून आपण रीड मेथड वापरायची आहे आणि या रीड मेथडमधून डाटा रीड करून आणायचं आहे. आणि लास्ट वन आपल्याला कनेक्शन जे आहे आपलं ते क्लोज करायचं. ओके, या स्टेपनी तुम्ही गेलात तरी तुम्हाला व्यवस्थितपणे डेटा फेच करून घेता येईल. सो लेट्स स्टार्ट फॉर कोड. तो सगळ्यात पहिले मला कनेक्शन स्ट्रिंग लागणार आहे. सो कनेक्शन स्ट्रिंग मी टाईप करत आहोत. सो कनेक्शन स्ट्रिंग टाईप करताना SQL कनेक्शन कॉन इज इक्वल टू, आपल्याकडे ऑलरेडी कनेक्शन स्ट्रिंग आपण तयार केलेली आहे इथे. ॲक्च्युली ही तुम्ही पेज लोडर जरी टाकली तरी चालेल, नो प्रॉब्लेम, बट मी प्रत्येक बटनला टाकतो आहे ज्याने की तुम्हाला समजून यावं की स्टेप वाईज आपण डेटा फेच करतो. ओके, सो इथे आपण कनेक्शन स्ट्रिंग लिहिलेली आहे नेहमीप्रमाणे. ही कनेक्शन स्ट्रिंग सहसा बदलत नाही आहे, सेम राहते. ओके, हीच कनेक्शन स्ट्रिंग तुम्ही ऑल ओव्हर प्रोजेक्टसाठी web.config पण ॲक्सेस करू शकता. पुढे जाऊन तेही आपण डिस्कस करणार आहोत. आपण कनेक्शन ओपन केल्यानंतर मला कमांड लिहावी लागेल. सो आपण कमांड लिहूया ज्याने की मला डेटा सर्च करून
घेता येईल. सो कमांड लिहिण्यासाठी मला काय लावावं लागेल, SQL कमांड. ओके, CMD नावाने आपण एक ऑब्जेक्ट तयार करून घेऊया अँड न्यू SQL कमांड. आणि यामध्ये मला डेटा सर्च करण्यासाठी सिलेक्ट क्वेरी वापरावी लागेल. सिलेक्ट स्टार फ्रॉम वर टेबल नेम, टेबलचं नाव आहे आपल्या EMP. सो टाईप हिअर EMP वेअर. ओके, वेअरला आपण का दिलेलं आहे, कारण की आपल्याला या EID बरोबर आपल्या टेक्स्ट बॉक्सचा डेटा कम्पेअर करायचा आहे. जिथून आपल्याला एम्प्लॉई डेटा तो टाकणार आहे तो कम्पेअर करायचा आहे. जर या EIDशी तो मॅच झाला तर आपल्याला हे रेकॉर्ड घेऊन यायचं आहे. सो आपल्याकडे फ्रंट एंडमध्ये ऑलरेडी EID आपण देणार आहोत. सो त्याला सांगायचं आहे की या EID बरोबर हा EIDचं रेकॉर्ड मॅच कर, आणि जर मॅच झालं तर त्या रोचं रेकॉर्ड सगळं घेऊन. ओके, सो वेअर इथे देताना आपल्याला टेबलमधला कॉलमची व्हॅल्यू द्यायची आहे. ओके, टेबलमधल्या कॉलमची जे काही नाव आहे ते इथं द्यायचं आहे आपल्याला. इथं मी EID घेतो इज इक्वल टू आपल्याला टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू लिहायची आहे. ओके, दॅट टेक्स्ट बॉक्स, या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू या EID बरोबर कम्पेअर करायची आपल्याला EID. ओके, फक्त इथे देताना वेअर कंडिशनमध्ये EID हे आपल्या टेबलमधल्या कॉलमचं नाव द्या आणि इथे लिहूया आपण EMP ID डॉट टेक्स्ट. ओके, ज्याथे आपल्याला डेटा तो घेऊन येईल. त्यानंतर आपण हे सर्व कॉनला पाठवूया. ओके, आता मला डेटा रीड करण्यासाठी डाटा रीडर यूज करावा लागेल. सो मी इथं एक डेटा रीडर घेतो, SQL डाटा रीडर. एक ऑब्जेक्ट तयार करूया RD इज इक्वल टू CMD डॉट एक्झिक्यूट करून घेऊया क्वेरी आपण. एक्झिक्यूट रीडर वापरायचं आहे. ओके, सो एक्झिक्यूट रीडर वापरलेला आहे. आपण या स्टेप वाईज चाललेलो आहोत. ओके, सो एक्झिक्यूट रीडर वापरल्यानंतर मला काय करायचं आहे, डेटा फेच करून घ्यायचा आहे. सो डाटा फेच करण्यासाठी डाटा रीडरची रीड मेथड वापरावी लागेल मला. सो इथे मला RD डॉट रीड. ओके, ही रीड मेथड महत्त्वाची आहे ज्याने की तुम्ही डेटाबेसमधला टेबलमधला डेटा रीड करू शकाल. जो काही डेटा येणार आहे तो आपला ॲरे फॉर्मॅटमध्ये येणार आहे. सो आपल्याला तो ॲरे फॉर्मॅटमधला डेटा प्रत्येक कंट्रोलला पास करायचा आहे. इथे पहिल्यांदा आपण कंडिशन टाकूया की ॲरेमधून डेटा आलेला आहे ॲज अ रोज. ओके, ॲज अ रोज मीन्स त्यामध्ये तुमचा डेटा आहे. सो RD डॉट हॅज अ रोज जर डेटा असेल तर त्याला काय करायचं सांगायचं आहे, आपल्याला या प्रत्येक कंट्रोलचं नाव लिहायचं आहे आणि त्याला आपण ॲरेची व्हॅल्यू पास करायची आहे ज्याने की आपला डेटा या प्रत्येक कंट्रोलमध्ये येऊन फेच केला जाईल. सो फर्स्ट मी ह्या कंट्रोलमधला डेटा कॉल करतो EMP IDचा. सो इथे लिहीन EMP ID डॉट टेक्स्ट इज इक्वल टू. ओके, सो पहिला डेटा येणार आहे माझा RD मधून 0th व्हॅल्यू ऑफ ॲरे डॉट toString. ओके, सो 0 पहिली व्हॅल्यू आपण कॉल केली असेल तर आपण 0नीच कॉल करावी लागणार आहे. त्यानंतर 1 2 3 4 बी अलर्ट. आपण इथं जर स्टार लिहिलं असेल तर आपल्याला या सिक्वेन्स वाईजच डेटा कॉल करावा लागेल. जर तुम्ही इथं पर्टिक्युलर कॉलमची व्हॅल्यू कॉल केली असेल लाईक एज, सिटी, डॉग, ईमेल एक्सेट्रा थिंग्स, तर तुम्हाला ती व्हॅल्यू ॲज अ 0मध्ये काढून घेता येईल. जर सिंगल व्हॅल्यू येणार असेल तर. बरं, तुम्ही जर इथं स्टार इंडिकेट केला असेल तर तुम्हाला ह्या ॲरे वाईजच व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. ओके, आपण फर्स्ट व्हॅल्यू काढून घेतलेली, आपण नाव सेकंड व्हॅल्यू काढून घेऊया. आपण सेकंड कंट्रोल लिहूया. आपला कंट्रोल सेकंड आहे नेम. सो टाईप हिअर EMP name dot text. Okay, now is equal to, just change here 1. Now third variable age. Okay, now enter here age dot text is equal to
नाव चेंज हिअर RD2 व्हॅल्यू आणणार आहे. ओके, ही सिक्वेन्स वाईज आपली इन्क्रीज होत जाणार आहे. नाव थर्ड आपली व्हॅल्यू आहे. थर्ड आपली जेंडरची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. सो जेंडरची व्हॅल्यू काढून घेताना आपल्याला काय लिहायचं आहे, जेंडर, ओके, कंट्रोलचं नाव डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू. ओके, डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू, ज्याने की आपली येणारी व्हॅल्यू याला फेच करून द्यायची आहे. नाव हिअर 3. नाव फोर्थ व्हॅल्यू आपली आहे सिटीसाठी, सेम ॲज जेंडर, सिटी डॉट selected value. Okay, also paste it and here is now 4. सो इथे बघा आपण एक एकने इन्क्रीज करत जी काय व्हॅल्यू आहे ॲरेची ती काढून घेतोय आणि प्रत्येक कंट्रोलला ती रिटर्न देतोय. नाव हिअर सिटी नंतर आहे आपलं चेकबॉक्स लिस्ट. सो इथे आपण लिहूया डॉक्युमेंट डॉट सिलेक्टेड व्हॅल्यू. नाव पेस्ट इट अगेन. Now here increase 5. Now again check email ID. Okay, so write here email.text. यासाठीच आपण प्रत्येक टेक्स्ट बॉक्सला किंवा प्रत्येक कंट्रोलला नाव देणं गरजेचं असतं. जर तुम्ही टेक्स्ट बॉक्सला वगैरे नाव दिलं नसेल तर तुम्हाला इथं टेक्स्ट बॉक्स 1, टेक्स्ट बॉक्स 2, रेडिओ बटन 1, ड्रॉपडाऊन लिस्ट 1 अशी नावं इथं कॉल करावी लागते. दॅट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड बिकॉज वी डोंट नो विच नेम इज वन फॉर विच कंट्रोल. सो बिकॉज ऑफ दॅट यू गिव्ह प्रॉपर नेम आफ्टर you drag and that control in our design. Okay, now next control is password and confirm password. Okay, so now password dot text is equal to increase the value with the 7 and now cpassword dot text is equal to increase the value with 8. ओके, सो इथं आपण सर्व व्हॅल्यूज कॉल केलेल्या आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी इथं आहे, जर टेक्स्ट बॉक्स असेल तर तुम्ही डॉट टेक्स्टनी जी काय व्हॅल्यू आलेली आहे ती काढून घ्या. बट जर ड्रॉपडाऊन असेल, चेकबॉक्स असेल किंवा रेडिओ बटन असेल तर तुम्हाला सिलेक्टेड व्हॅल्यू लिहावं लागेल, ज्याने की येणारी व्हॅल्यू ही इथं दिली जाईल. ओके, सो आपला सगळा डेटा लिहून झालेला आहे. ज्यावेळी आपण डेटा फेच करणार आहोत, आपला डाटा फेच करून आल्यानंतर महत्त्वाची गोष्ट करायची आहे, तुम्हाला जो डेटा रीडर आहे तो क्लोज करायचा आहे. सो नाव हिअर RD डॉट क्लोज, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. अँड आफ्टर दॅट यू वॉन्ट टू कॉन डॉट क्लोज. ओके, नाव ॲक्टिवेट युअर लेबल. ओके, आपण लेबल ॲक्टिवेट करून घेऊया. ज्या लेबलमध्ये आपण डाटा सेव्ह लिहिलेला आहे त्याच लेबलमध्ये आपण डाटा सर्च सक्सेसफुलचा मेसेज लिहू शकतो. सो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लेबल 1 जो आपण घेतला होता तो विजिबल ऑफ ठेवलेला आहे, तो आपल्याला ट्रू करावा लागेल. अँड देन लेबल 1 डॉट टेक्स्ट लिहावं लागेल इज इक्वल टू डाटा सर्च successfully. Now our data perfectly coming from database and fetch that all data in our front end all controls. Okay, let's check it. Just run it. So form run झाल्यानंतर आपण व्हॅल्यूज देऊन बघूया. आपल्या टेबलमध्ये व्हॅल्यूज आहेत EMP नॉट 1. सो आपण ही व्हॅल्यू इथे देऊन बघूया EMP नॉट 1 अँड जस्ट क्लिक ऑन अ सर्च. सो इथे बघा मी सर्च केल्यानंतर माझा सर्व डेटा इव्हन इथं फेच झालेला आहे. नेम, एज, मेल असेल तर मेल, सिटी सातारा, डॉक्युमेंट आधार कार्ड, देन मेल ID. इथे बघा पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आलेला नाही आहे बिकॉज यू इंडिकेटिंग अ टेक्स्ट मोड ॲज अ पासवर्ड. सो आपण इथं जर डिझाईन करताना जर हे टेक्स्ट बॉक्स जे आहेत त्या टेक्स्ट बॉक्सच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन याचा टेक्स्ट मोड जो आहे हा आपण पासवर्ड केलेला आहे. सो बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन जर तुम्ही पासवर्ड केला असेल तर त्याची सर्चची व्हॅल्यू तुम्हाला दिसणार नाही आहे.
सो बी शुअर की इथे तुम्ही सिंगल लाईन करा, ज्याने की तुम्हाला सर्चची व्हॅल्यू जरी कॉल करायची असेल तर ती सर्चची व्हॅल्यू तुम्हाला कॉल केली जाईल. ओके, सो इथे मी सिंगल लाईन केलेली आहे. नाव सेव्ह इट अँड अगेन रन इट. सो आपण आता EMP not 2 साठी रेकॉर्ड सर्च करूया. नाव सी अवर password and confirm password also displayed here. Okay, one main thing is important here. If we use a data for search, then only use a data reader one time. Okay, if we open a connection for data fetching, that time we only use a data reader one time if our connection is open. If we want to insert a data reader again in our same program, that's not possible if our connection is already open. At the time of we open our connection, that time we access a data with the use of a data reader once, not again and again. So ज्यावेळी आपल्याला डेटा रीड करायचा आहे, जर आपलं कनेक्शन एकदा ओपन स्टेजला असेल तर हा डेटा रीडर फक्त आपण एक वेळच यूज करू शकतो. आपण मल्टी टाईम हा डेटा रीडर यूज करू शकत नाही. आपल्याला हे कनेक्शन क्लोज करावं लागतं. जर डेटा रीडर पुन्हा यूज करायचं असेल तर पुन्हा आपल्याला डेटा कनेक्शन ओपन करावं लागतं. देन वी यूज अ डेटा रीडर अगेन. ओके, बट ॲट ए टाइम वी ॲक्सेसिंग द डेटा फ्रॉम डेटाबेस इनटू अवर फ्रंट एंड विथ वन कनेक्शन वन्स. ओके, हे महत्त्वाचं आहे. सो इथे आपला कोड तुम्हाला दिसत आहे. सो अशा प्रकारे आपण डेटा सर्च करून घेतलेला आहे. हा डेटा सेम तुम्ही डेटा ॲडॅप्टरचा यूज पण करून ॲक्सेस करू शकता. खूपदा डेटा रीडरचा यूज केल्यानंतर ऑब्जेक्ट नलची एरर डिस्प्ले केली जाते. ऑब्जेक्ट नल, तुम्ही ऑब्जेक्ट सेट केलेला नाही आहे, तुमचा ऑब्जेक्ट नल आहे एक्सेट्रा थिंग. सो त्या कंडिशनमध्ये तुम्ही डेटा ॲडॅप्टर पण यूज करून डेटा सर्च करून घेऊ शकता. ओके, ते मी पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवेन की कशा प्रकारे डेटा ॲडॅप्टर यूज करून आपण डेटा कॉल करू शकतो. ओके, सो आज आपण डाटा सर्च करून घेतलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेटा कशा प्रकारे अपडेट करणार आहोत हे बघायचं आहे. सो या व्हिडिओला थांबूया. थँक्यू सो मच.